आता बघा इथे डोकीमधून पैसे येणार ना तुझ्या. हॅलो, स्वागत आहे तुमचं लाईफ इज श्रीजा ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघाले गावी आणि हा आमचा प्लॅन अचानक झाल्यामुळे आम्हाला आवरायला थोडा लेट झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्हाला लागले ट्रॅफिक. तर तुम्ही शनिवार आणि रविवार जर प्रवास करत असाल तर नक्कीच एक्सप्रेसने प्रवास टाळा. अचानक निघाल्यामुळे आम्ही काय नाश्ता केला नाही, सगळ्यांना लागली भूक. तर जवळपास आकाश हॉटेल लागेल, तर आम्ही तिथेच थांबणार आहे. तर हे हॉटेल आहे पुणे नाशिक हायवेवर. तर राजगुरुनगरचा बायपासने गेल्यावर पुणे नाशिक हायवे रोड लागेल, तर लेफ्ट साईडलाच हे हॉटेल आहे. 1972पासून हे हॉटेल आहे. आणि हॉटेलमध्ये प्रवेश करताना सुंदर असं तुळशी वृंदावन आणि भव्य असं गजानन आपलं स्वागत करताना दिसेल. जेव्हा केव्हा आम्ही गावी येतो आम्ही याच हॉटेलमध्ये व्हिजिट करतो आणि अतिशय सुंदर अशी स्वच्छता आणि जेवणाची टेस्ट इथे मिळून जाते. आणि अजून एक इथे वैशिष्ट्य असे आहे की सुमधुर आवाजामध्ये रामरक्षा चालू असते आणि रामरक्षा ऐकायला खूप छान वाटतं. अरे बाप्पा नाही येते. ही आहे रबडी जिलेबी. ह्या हॉटेलमधली स्पेशल स्वीट डिश आहे. जर कधी आलात तर नक्की ट्राय करा. बस पुढे वाचायचं तुला. अरे एलिफंट पण कसं नो बोलतो एलिफंट काय बोलतो नो बोलतो काय बोलतो. तर आत्ता आम्ही आलो आहे नारंगामध्ये आणि ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला आहे कारण आम्हाला भरपूर ठिकाणी ट्रॅफिक लागलं आहे आणि आम्हाला लवकर नारंगामध्ये यायचं होतं कारण गावी लवकर दुकानं बंद होतात. सो आम्हाला ज्वेलर्समधून देवीचा मुखवटा घ्यायचा होता, तो आजच घ्यायचा होता. हे समोर जे तुम्हाला दिसतंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नारंगावचे ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. आम्ही भरपूर दुकानं फिरलो, जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला काय भेटलं नाही. सो एक लास्ट दुकान राहिलं होतं, तर आम्ही विचार केला आपण ह्या दुकानात बघूया. फायनली आम्हाला ते भेटलं आणि आता आम्ही ते घेऊन निघालो. मोरया मंगळमूर्ती मोरया आबराकाडा आबरा. हे पैसे हाय ठीक आहे हाय. आता बघा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आबराडा आबरा गिरी छू घरी आल्यानंतर आम्ही थोडीफार साफसफाई केली. श्रीजाला काय झोप येत नाहीत. आता वाजले 12. सकाळी आम्हाला उठून जायचं मंदिरात.
राम राम राम. अरे पैसे आले बापरे, पैसे आले डोकीमधून आले बघ. आले ना बॉल. झाले का जादू? शुभ सकाळ. गावी आल्यानंतर घर आणि आजूबाजूची साफसफाई केल्यानंतर आमची दिवसाची सुरुवात होते, कारण गावी कोणी नसतं. त्याच्यामुळे आम्हाला गावी आल्या आधी घर, नंतर बाहेरचा परिसर स्वच्छ करावा लागतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही जाणार आहे देवीच्या मंदिरात. चरले असते. एवढे लांबून टाकले होते, तिला खाता येतं का? मागून ठेवते ना फक्त गुच्छीची. ते कुठं अरे जवळ जा ना द्यायला. तर आता आम्ही आलोय डोंगरावर, गाडी पार्किंग केली आणि निघालोय मंदिराकडे. आधी जेव्हा यात्रा भरायची तेव्हा गाड्यांना वरती येण्यासाठी रस्ता नव्हता, त्याच्यामुळे माणसांना पायी यावं लागायचं. आणि आता ॲक्च्युली कसं झालं आहे की रस्ताही झाला आहे आणि गाडी पार्किंग करायचाही काही इश्यू नसल्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी होते आणि मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते. हे मंदिर जुन्नर आणि अहिल्यानगरच्या मधील डोंगरावर आहे आणि गावापासून 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. उत्पत्ती एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वाघ बारशेला ही यात्रा भरते. हा परिसर अतिशय सुंदर निसर्गरम्य आहे. इथून खाली बघितले की संपूर्ण आळाफाटा परिसर दिसतो. शर्यती सुद्धा असतात. येथे 3 दिवस हिंद केसरी घाटाचे बैलगाडा आयोजन करण्यात आले होते. 600च्या वर येथे बैलगाड्यांनी सुद्धा भाग घेतला. या बैलगाडा घाटाची एक वैशिष्ट्य असे आहे की घाट संपतो तेथे आणि त्याच्या अजून थोडं पुढे गेले की गेट लावण्यात आले आहे. त्यामुळे बैल इकडे तिकडे न जाता पकडण्यात येतात आणि त्यामुळे बैलांना आणि प्रेक्षकांना त्रास होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.